आता आमच्या नावावर जे सातबारे दिसतायत त्या सातबाऱ्यांचा उद्गाता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज नसते, तुमच्या माझ्या नावावर सातबारे सुद्धा दिसले नसते. महाराष्ट्रातलं पहिलं धरण शिवाजी महाराजांनी बांधलं. पुण्याजवळच्या खेडशिवापूरच्या आंबिलोड्यावरचं धरण जाऊन बघून या. 32 धरणं बांधली महाराजांनी. जलसंधारणाची पहिली योजना शिवाजी महाराजांची. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना सुद्धा शिवरायांची. आता पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मी बाजूला टाकली आणि ह्याची अडवा त्याची जिरवा एक कलमी चालू केला तो भाग वेगळा. पण आजही दुष्काळ पडतो. आम्ही सांगत राहतो शिवकालीन पाणी योजना राबवली पाहिजे. म्हणजे विज्ञान युगात राहताना आजही आम्हाला दुष्काळावर मात करण्यासाठी महाराजांचीच पाणी योजना आठवावी लागते. हे महाराजांच्या दूरदृष्टीचं सगळ्यात मोठं यश आहे. या सगळ्या सुविधांच्या बळावर शेतकरी रानात गेला, पेरणी झाली, बघता बघता मोत्यासारख्या दाण्याची कणसं लगडली. शेतकरी आनंदित झाला, कष्टाला फळ आलं. पण त्याच्या काळजात कल्लोळ उठला. आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यातली रानगव्यासारखी जनावरं उभ्या पिकात थायदोस घालायची, सगळं पीक पायाखाली तुडवायची, उभा रान नेस्तनाबूत करायची. डोळ्या देखत उभं पीक वयात जाताना दिसू लागलं. शेतकरी हवालदिल झाला, धावत धावत मासाहेबांकडे आला. मासाहेब, पेरणी तर झाली, पिकं तर आली, मोत्यासारख्या दाण्याची कणसही लगडली, पण मासाहेब जनावर उच्छाद मांडत्यात, उभ्या पिकात हैदोस घालत्यात. काहीतरी करा मासाहेब. मासाहेबांना कळून चुकलं. पिकं जगली तर शेतकरी जगेल. शेतकरी जगला पाहिजे. दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबांनी आसपासच्या गावागावात दौंडी दिली. जो कुणी पिकात उच्छाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कडा दिलं जाईल. आणि गावागावातनं तरणीबाण जिगरबाज पोरं बाहेर पडली. रातोरात पिकाभोवती पहारा करायला लागली. एखादं जनावर खुश असताना दिसलं, चित्त्याच्या चपळाईनं झेप मारायला लागली, त्याच्या मुसक्या आवळायला लागली, शेपटी तोडायला लागली आणि दाखवायला मासाहेबांकडे घेऊन यायला लागली. सोन्याचं कडं मिळवायला लागली. एकाच दगडात 2 पक्षी मारले मासाहेबांनी. एक, जनावरांपासून पिकाचं रक्षण झालं आणि 2, स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांदियाळी आपोआप गोळा झाली.